स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कोयना आणि चांदोली धरणातील विसर्गामुळे कृष्णा वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळी उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता. भाड्याने देणे आहे. सद्गुरू हॉस्पिटल, सावरकरनगर, विटाला लागून 5000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा मेडिकलसह हॉस्पिटल किंवा तत्सम कारणासाठी भाड्याने देणे आहे. संपर्क 9822 53 68 82. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय आणि चांदोली धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी 26 फुटांच्या वर असून पाण्याला प्रचंड प्रवाह आहे, तर वारणा नदी देखील पात्राबाहेर पडल्याचं दिसून येत आहे. जसा आणखी विसर्ग वाढवला जाईल तसं या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणार असल्यानं दोन्ही नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. कृष्णा, कोयना, वारणा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाली असल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. आज 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 26 फूट 2 इंच इतकी नोंदवण्यात आली. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय. कोयना धरणातून 33,826, धोम 8,219, कन्हेर 6,072, उरमोडी 4,962, तारळी 3,596 व वारणा धरणातून 6,900 क्युसेक विसर्ग सुरू आहे. 31 जुलै 2026 रोजी मुक्त व धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्विन पूल येथील पाणी पातळीत वाढ होऊन उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत माहितीचं निवेदन देण्यात येईल. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.